काही जण आमच्या इकडे पाहुणे आहेत, तिकडे पाहुणे आहेत सांगतात. मी असं काही सांगत नाही. कारण की मला त्या पाहुणे आणि नातेवाईकांचं इतकं कौतुक नाही आहे. का सांगा? लहानपणी इतका धडा मोठा भेटलाय ना मला, की जिथे एकदा दुधाने तोंड पोळलं, की ताक ही माणूस फुंकून पितो ना, अशातलं माझं झालं. का तर माझे जेव्हा लहानपणी वडील वारले ना, तेव्हा आम्हाला सोबत देण्याऐवजी आम्हाला जे इग्नोर करायला चालू केलं ना नातेवाईकांनी, ते अजूनही मनावर कुठंतरी कोरलेलं आहे, की आम्हाला त्यावेळेस असं इग्नोर केलं, की आमच्याकडे कुणी लक्ष दिलं नाही. अरे तुम्ही आहेत की जिवंत, मेलात हेही विचारलं. तेच पाहुणे आत्ता जेव्हा आमचं शिक्षण पूर्ण झालं, आमचं लग्न चांगल्या घरात झालं, आमचं लक्ष जेव्हा नसतं, तेव्हा ते स्वतःहून आवाज देणारे तेच असतात. पण आता आम्ही इग्नोर करतो त्यांना. का तर आम्हाला आता गरज नाही आहे. आमचा खर्च कुणी मागितला होता. पण कसे आहात? कसं तुमचं चाललंय? हे जरी विचारलं असतं ना, खूप पुरेसं होतं आमच्यासाठी. चला एक पाठीशी एक खंबीर हात आहेत, असं म्हणायला हरकत नव्हती आम्हाला. पण तेव्हा आम्हाला साथ कुणीच दिली नाही. सो मी आता कुणाला साथ देत नाही.